वावशी परखंदे रस्त्याला अखेर वाली आहे की नाही हा प्रश्न आता केवळ नागरिकांचाच नाही तर संपूर्ण परिसरातील चर्चेचा विषय बनला आहे। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सन 2019-20 मध्ये सुमारे 2.25 कोटी रुपये खर्चाचा हा रस्ता मंजूर झाला। काम पूर्ण करण्याची मुदतही संपली, मात्र 7 वर्षे उलटूनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही। परिणामी दरवर्षी पावसाळा सुरू होताच या रस्त्याची अक्षरशः चाळण होत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे। त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताचा धोकाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे। या मार्गावरून दररोज शाळा महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, विविध कंपन्यांमध्ये जाणारे कामगार, शेतकरी, महिला आणि वाहन चालकांना अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। अनेक दुचाकीस्वार घसरून किरकोळ अपघात झाल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत। विशेष म्हणजे हा रस्ता गोरठण, बुद्रुक, वावोशी आणि होराळे या 3 ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जातो। मात्र या रस्त्याच्या दुरावस्थेकडे संबंधित ग्रामपंचायती आणि प्रशासनाने कायमच डोळे झाक केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। रस्त्याची अवस्था इतकी बिकट असतानाही संबंधित यंत्रणा मूग गिळून गप्प का बसली आहे असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत। वावोशी फाटा ते परखंडे आदिवासीवाडी हा 4.5 किलोमीटरचा प्रवास आहे, पट्टा आहे आणि या रस्त्यासाठी कमीत कमी 2.25 कोटी रुपये मंजूर झाले। सुरुवातीला आपण पाहिलं तर वावोशी फाटा ते हायस्कूलपर्यंत हा रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यात आला, तो तेवढ्यापुरताच करण्यात आला। बाकीचा संपूर्ण पट्टा म्हणजे त्या छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूलपासून ते परखंडेवाडीपर्यंत म्हणाल तर संपूर्ण पट्टा हा डांबरीकरण करण्यात आला। परंतु 2019 पासून काम चालू झालेलं आहे, 2026 आलंय। 19 पासून काम चालू असताना मध्ये कोरोना लागला। कोरोनाच्या काळामध्ये काही 2 वर्ष काम बंद होतं, पण त्याच्यानंतर हे कामकाज पुन्हा चालू झालं। असं असलं तरी अद्यापर्यंत त्या रस्ता बनवण्यात आला होता की नव्हता हाच प्रश्न आता आम्हाला पडलेला आहे। कारण आताही बघितलं आता वस्तुस्थिती पाहिली तर रस्ता जैसे थे 2019च्या आधीचा जो रस्ता होता सेम आहे, काही याच्यामध्ये फरक पडलेला नाही किंवा काही झालेला नाही, किंवा रस्ता हा झाला होता। असं वाटतं की स्वप्नातनं उठलं की रस्ता झालाय म्हणून, सकाळी बघतो तर खड्डे पडलेले आहेत। आज ही परिस्थिती तशीच आहे। रस्ता पूर्ण झाल्यानंतर किमान 5 वर्ष या रस्त्याची डागडुजी करणे एक कॉन्ट्रॅक्टरचं काम होतं, परंतु ना कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी दिसत आहे ना त्याच्या वरचे अधिकारी दिसत आहे। दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याचे कायमस्वरूपी काम पूर्ण करण्याऐवजी पावसाळा सुरू झाल्यानंतर एखाद्या स्थानिक ठेकेदारामार्फत खड्ड्यांमध्ये खडी टाकून तात्पुरती डागडुजी केली जाते। मात्र अवघ्या 10 ते 15 दिवसातच ती खडी वाहून जाते आणि रस्ता पुन्हा पूर्ववत खड्डेमय होतो। हा प्रकार दरवर्षी सुरू असल्याने ही डागडुजी नेमकी नागरिकांच्या सोयीसाठी की केवळ ठेकेदारांच्या फायद्यासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे। रस्ता अनुभव खूप छान आहे, रोज येणं रोज जाणं, गाडीचं मेंटेनन्स, कमरेची वाफ मस्त लागते, रात्री झोप खूप छान लागते। आता विकास आहे, आता चाललेला हा विकास आहे, बाकी काय विकासाचे खड्डे आहेत, त्याचा अनुभव घ्यायचा। हाच अनुभव सगळा दांडगा आहे। पुढच्या 5 वर्षांनी येणाऱ्याची काही कामं होतील, काय कामं केली, पाण्याचा विकास। आता पाण्याची काही तोटाच नाही, एवढ्या टाक्या झाल्यात, यातलंच पाणी ठेवायचं प्रत्येक गावाला, बाकी काय। तर हा जो रस्ता आहे वावोशी ते परखंडा हा 2.25 कोटीचा रस्ता आहे आणि हा 5 वर्षासाठी निकष केलेला होता, पण तो रस्ता अद्यापही पूर्ण झालेला नाही आहे। दरवर्षी तो रस्ता तर पूर्ण नाहीच झाला, दरवर्षी फक्त खड्डे भरायचंच काम करतात आणि आम्हाला फक्त आश्वासनं देऊन ह्या लोकांनी आम्हाला फक्त डावलण्याचंच काम केलेलं आहे। त्याच्या पलीकडे ह्या लोकांनी काही केलेलं नाही। 3 ग्रामपंचायतचा रस्ता आहे हा, गोरठण ग्रामपंचायत, वावोशी ग्रामपंचायत आणि होराळे ग्रामपंचायत, ह्या 3ही ग्रामपंचायतीने मान्यता देऊन हा रस्ता पूर्ण झालेला आहे असं सरकारला पूर्ण घोषित केलेलं आहे, पण हा रस्ता पूर्ण झालेला नाही आहे। ह्या रस्त्याला फक्त दरवर्षी सणसुद्धा आले का फक्त खड्डे भरण्याचं काम करतात आणि त्याच्या पलीकडे हे बाकीचं काय काम करत नाही आहेत। परखंदेमध्ये राहते, रोज आम्ही या रस्त्याने ये जा करत असतो, आम्हाला कामाला जायला लागतो, सगळ्याच गोष्टी असतात, पण इतके खड्डे आहेत की आमच्या गाड्यासुद्धा नीट राहत नाही आहेत आणि वारंवार सांगून सुद्धा आम्ही तक्रार पण करतो या गोष्टीची, पण त्याच्यावर कोणीही ॲक्शन घेत नाही आणि हे झालं पाहिजे कारण आम्हाला खरंच खूप त्रास होतोय। आमच्या गाड्यासुद्धा दरवेळेला बंद पडत आहेत। आता ते काय करावं आम्हाला, तुम्ही प्लीज प्रोत्साहन करा सगळ्यांनी असं वाटतं आम्हाला। आणि ठेकेदारसुद्धा करतायत पण काय होत नाही आहे, सो प्लीज याच्याकडे लक्ष द्या कारण आम्हाला खूप त्रास होतो। त्या 5 वर्षात ही खड्डे भरायचंच काम केलेलं आहे। खड्डे भरायचं एक कॉन्ट्रॅक्टरला असं उगता काम द्यायचं, खड्डे भरायचे आणि मोकळं करायचे,
त्याच्यानंतर मग लगेच 1 महिन्याने जैसे ते परिस्थिती होते. परंतु ह्यावेळी आम्ही त्यांना खड्डे भरून देणार नाही. कुठला पण कॉन्ट्रॅक्टर असू द्या, मेन कॉन्ट्रॅक्टर आल्याशिवाय आम्ही तिथं हात लावून देणार नाही. रोडचाच आहे, डेली चालूच असतो. पण मला हेच समजत नाही की रोड अजून किती वर्ष जसं तसं खड्डे आहेत ते आहेत. मला हे समजत नाही की खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत. आणि याच्यावर काहीतरी उपाययोजना करायला लागेल, नाही तर किती जीवांचे ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतात तिथे. पण त्याला जबाबदार राहणार कोण? गेल्या वर्षभरात या रस्त्याबाबत ईमेलद्वारे तक्रारी, लेखी निवेदने, स्मरणपत्रे तसेच प्रसार माध्यमांद्वारे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. तरीही प्रत्यक्षात रस्त्याची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही रस्ता पूर्ण का झाला नाही? दरवर्षी खड्डे भरण्याच्या नावाखाली नेमके कोणाचे भले होत आहे? 3 ग्रामपंचायती, संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या प्रकरणी मौन का बाळगून आहेत? असे अनेक प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होत असून वावोशी परखंदे रस्त्याला अखेर वाली आहे की नाही हा सवाल अधिकच तीव्र होत आहे. सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट, वावोशी. तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह.